MMRDAच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला सर्व मेट्रो मार्गांचा आढावा। सर्व मेट्रोंची कामं पूर्ण करण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करण्याचेही दिले आदेश। इंदू मिल स्मारक वर्षाखेरीस पूर्ण करण्याचेही टार्गेट। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण। संजय मोरेच्या जामिनावर 10 जानेवारीला निकाल। संजय मोरेला जामीन देऊ नये मुंबई पोलिसांची मागणी। यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँक घोटाळा, फरार झालेल्या 7 पैकी 3 अटक। 200 ठेवीदारांची 44 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा अध्यक्षांसह 6 संस्थाचालकांवर करण्यात आला होता आरोप। नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल। 10 आरोपी निर्दोष। 6 एप्रिल 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये दोघांचा झाला होता मृत्यू। वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकवर कारवाई पुन्हा कडक करण्याचा निर्णय। हॉटेलांसह बाजारांमध्येही झाडाझडती। प्रतिबंधित प्लास्टिक दिसल्यास कारवाई केली जाणार। देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय। हापूस आंब्याच्या नावानं बोगस आंब्यांच्या विक्रीला पायबंद घालण्यासाठी निर्णय। 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 4 वर्षीय चिमुकला अखेर सापडला। वन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांना यश। भंडाऱ्याच्या तुमसरमधील चिखला माइन्स परिसरातून चिमुकला झाला होता गायब। खासदार नारायण राणेंच्या नावाचा वापर करून अंधेरीमध्ये एका महिलेची फसवणूक। मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 45 लाख उकळल्याचा महिलेचा आरोप। गुन्हा दाखल। अंतराळात पाठवलेली चवळी 4 दिवसांमध्ये उगवली। स्पॅडेक्स मिशनसह बिया अंतराळामध्ये पाठवण्यात आल्या होत्या। इस्रोनं प्रसिद्ध केलं चित्र। इस्रोनं 30 डिसेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून स्पेसडेक्स मोहीम केली होती सुरू। जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला। 4 जवान शहीद, 2 जवान जखमी। ट्रक रस्त्यावरून घसरला आणि दरीमध्ये कोसळला। जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा येथील एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।